नमस्कार. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर येथील धक्कादायक प्रकार समोर. 5 वर्षाच्या पुतण्याचा चुलत्याने केला खून. संशयित आरोपी असलेल्या काकाला पोलिसांनी घेतले ताब्यात. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर येथे अज्ञात कारणावरून काकाने आपल्या 5 वर्षाच्या चिमुकल्या पुतण्याचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. समर्थ यल्लाप्पा कास्तार वय 5 राहणार मूळगाव अंजुटगी तालुका इंडी जिल्हा विजयपूर हल्ली सध्या राहणार बरूर असे खून झालेल्या चिमुकल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी मुलाचा काका संशयित आरोपी अंकुश परसप्पा कास्तार वय 25 राहणार बरूर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की समर्थ हा बरूर येथील आजी शोभा बगले यांच्याकडे राहत होता, तर त्याचा काका अंकुश हाही त्यांच्या घराजवळ राहण्यास होता. शुक्रवारी दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान अंकुश याने समर्थ याला घरी बोलावले, तेव्हा काकाकडे जातो असे सांगून तो घरातून निघून गेला. थोड्या वेळाने अंकुश याने बेशुद्ध अवस्थेत समर्थला उचलून आणले. तो पत्र्यावरून खाली पडल्याचे सांगण्यात आले. त्याच्या डोक्यावर आणि हनवटीला जखमा झालेल्या दिसून आल्या, तसेच गळ्यावर काळे व्रण देखील पडलेले दिसून आले. समर्थ याला त्यानंतर तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोलापूरच्या खाजगी रुग्णालयात तपासल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यामध्ये समर्थ याचा गळा दाबून खून झाल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची माहिती मिळताच मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पटवारी यांनी घटनास्थळी भेट दिली. संशयित आरोपी काका असलेल्या कास्तार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीने या मुलाचा कोणत्या कारणाने गळा आवळून खून केला याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी आजी शोभा बगले यांनी फिर्याद दिली आहे.